ठाणे महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालिकेतील गटनेत्यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे। पदासाठी शिवसेनेचे पवन कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांना नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांच्या बैठकीत एकमतानं निवडण्यात आलं। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेवकांची टेंबिनाका येथील आनंदाश्रम इथं बैठक पार पडली। शिवसेना नगरसेवकांच्या गटनेता निवडीच्या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक पवन कदम यांची ठाणे महापालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। यावेळेला खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची बैठक ठाण्यात पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांची ठाणे महापालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। यावेळेला माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, राजन किणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेमधील विविध कार्यक्रम आणि निर्णयाचं केंद्र असलेल्या टेंबिनाका परिसरातून पवन कदम पालिकेवर यंदा निवडून आलेत। याआधी पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून कदम यांनी एंट्री घेतली होती। मागील टर्ममध्ये त्यांच्या पत्नी पल्लवी कदम या निवडणुकीत विजयी ठरल्या होत्या। त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागली होती। शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांची नावं या पदासाठी चर्चेत असताना कदम यांना ही संधी देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासू असलेल्यांना संधी देण्याची खेळी या निमित्तानं करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांनी याआधीही पालिकेचं गटनेतेपद भूषवलंय। त्यांनी पालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतलंय। पालिका प्रशासनावर वचक आणि अभ्यासू नगरसेवक अशी मुल्ला यांची ओळख असल्यानं पक्षातील फुटीनंतर देखील त्यांनाच यापदी कायम ठेवण्यात आले।